नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद कुलकर्णी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा एक असा वेगळा विषय मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो, की आज मी एका विशिष्ट वेगळ्या अशा एका विषयावरती एक माझी छोटीशी कविता लिहिलेली आहे, जी की मी आपल्या सर्वांसमोर मांडू इच्छितो. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. आणि जर तुम्हाला कविता आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. मोबाईल बाजूला ठेवला आणि जग वेगळंच दिसत होतं. मोबाईल बाजूला ठेवला आणि जग वेगळंच दिसत होतं. नोटिफिकेशन नाहीत, पण मन मात्र हसत होतं. एक दिवस जेव्हा स्क्रीनशिवाय काढून पाहिला मी, एक दिवस जेव्हा स्क्रीनशिवाय काढून पाहिला मी, सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण आयुष्याचं खरं सौंदर्य यातच आहे हे मात्र तेव्हाच भासलं. नेटवर्क गेलं तरी चालेल, नेटवर्क गेलं तरी चालेल, पण मनाचं मनाशी कनेक्शन मात्र असायला हवं. नेटवर्क गेलं तरी चालेल, पण मनाचं मात्र मनाशी कनेक्शन असायला हवं. मोबाईल शिवायही जगता येतं हे मात्र प्रत्येकाला कळायला हवं. मोबाईल शिवायही जगता येतं हे मात्र प्रत्येकाला कळायला हवं. स्क्रोल करत करत वेळ कधी निघून जाते कळतही नाही. काय म्हणतोय मित्रांनो मी? आपण जे स्क्रोल करतो इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती जे आपण स्क्रोल करतो त्यामध्ये आपला खूप जास्त वेळ निघून जातो. त्याच्या रिगार्डिंग हे मी वाक्य लिहिलेलं आहे, की स्क्रोल करत करत वेळ कधी निघून जातो कळतही नाही. मोबाईल शिवाय घालवलेला एक एक क्षण मात्र विसरता विसरत नाही. मोबाईल शिवाय घालवलेला एक एक क्षण मात्र विसरता विसरत नाही. मोबाईल नोटिफिकेशनच्या आवाजात हरवलेलो मी. काय म्हणतो मित्रांनो? मोबाईल नोटिफिकेशनच्या आवाजात हरवलेलो मी. मोबाईल शिवाय जगायला लागलो आणि आपल्यांच्या नात्यात एवढा भारावलो की माझाच मला सापडलो मी. आपल्यांच्या नात्यात एवढा भारावलो की माझाच मला सापडलो मी. मोबाईल बंद केला तर विचार सुरू झाले. मित्रांनो बघा मोबाईलचा किती इफेक्ट होतो. मोबाईल बंद केला तर विचार सुरू झाले आणि तेव्हा कळले स्वतःशीच बोलून किती दिवस झाले. ही अशी एक छोटीशी कविता मित्रांनो मी लिहिण्याचा खूप छान असा प्रयत्न केलेला आहे. परिपूर्ण नाही आहे पण प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर आवडली तर लाईक करा मित्रांनो. थँक्यू.